कालच राज्यपालांचं अभिभाषण झालं आणि या राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबद्दल शब्द देखील काढला गेला नाही। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आम्हाला अपेक्षा आहे की राज्य सरकार ह्याची घोषणा करेल, परंतु एका बाजूला घोषणा करण्याची शक्यता असताना विशेषतः शेतकऱ्यांमध्ये एक अस्थिरतेचे वातावरण आता निर्माण झालेलं आहे। अवकाळी पावसामुळे आपण आणि त्या बघितलं असेल की अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पिकाचं नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळतोय। काही ठिकाणी जे गार पडलेले आहेत त्यामुळे पण देखील पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतोय। एवढंच नाही तो रोडअप ज्याला आपण म्हणतो, जी ही योजना आहे की ज्यामध्ये निर्यात करणाऱ्याला जे सवलती दिले जातात या देशाच्या शेतकऱ्यांना किंवा असलेल्या जे काही छोटे छोटे लघु उद्योग करणार आहेत ते 50% पेक्षा कमी करण्याचा घात केंद्र आणि राज्य सरकारने केल्यामुळे आज कांदा निर्यातीवरती मोठ्या प्रमाणावरती परिणाम झालेले आहेत। कांदा असलेल्या शेतकऱ्यांवरती आघात झालेले आहेत। त्याच्यावरती प्रक्रिया करणारे जे उद्योग आहे हे बंद होण्याच्या मार्गावरती पडतील का? एका बाजूला फ्री ट्रेडच्या नावाखाली युरोपियन कंट्रींबरोबर करार करून घेऊन त्यांची आयात असलेल्या शेतकऱ्यांना मदत करून त्यांचा माल आयात करायचं, त्याची ही प्रक्रिया सुरुवात झाली आहे का असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय। आजच आझाद मैदानवरती काही शेतकरी आम्हाला भेटलेत। आताही आमचा शिष्टमंडळ त्यांना इकडे भेटला आणि त्यांनी हा विषय आमच्याकडे मांडण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून स्थगनाच्या माध्यमातून सभागृहामध्ये हा आम्ही विषय मांडणार आहोत की शेतकऱ्यांना निव्वळ फक्त तोंडावरती पाणी पुसण्याचं काम हे सरकार करतायत आणि ही निर्यातीची जी रोडअपची जी योजना होती ती सवलत त्यांना परत मिळाली पाहिजे अशी आग्रही मागणी आम्ही एका बाजूला करणार आहोत। एका बाजूला हा अर्थसंकल्पीय अधिवेशनात होत असताना शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळेल अशी अपेक्षा होत असताना 77,000 पेक्षा जास्त कोटी, 1000 कोटीपेक्षा जास्त बिलं हे MMRDA, PWD, ग्रामविकास खात्याचे लोकांचे बिलं थकवलेले आहेत। आणि आजच सामनामध्ये तुम्ही बातमी ऐकली असेल की अनेक लोकांना ॲडव्हान्स चेक दिलेले आहेत आणि ते ॲडव्हान्स चेक वटलेले नाही आहे, त्याची तरतूद या अर्थसंकल्पीयमध्ये अधिवेशनामध्ये केलेली नाही। म्हणजे तुमची आम्ही तरतूद करतो पण तुम्ही ही कामाला सुरुवात करा। आणि कसं काम चाललं हे मी सांगायची गरज नाही। कशी समृद्धी मार्गावरती अटल सेतूमध्ये काय परिस्थिती आहे, पुणे मुंबईमध्ये जे हायवे तिकडे काय परिस्थिती आहे, MMRDAचे कसे पिलर्स पडत आहेत आणि म्हणून घाईघाईने असेही कामं करून घेण्याचा सपाटा हा सरकारने चालवले आहेत। ह्याच्याही बद्दल जाब आम्ही विचारणार आहोत की 77,000 कोटी रुपयाची जी निधी ही कॉन्ट्रॅक्टरांना अद्यापही दिलेली नाही आहे। मग कुठच्या आधारावरती हे टेंडर काढले गेले आणि या टेंडरमध्ये कोणाचा हिस्सा होता, कोणी ॲडव्हान्स पैसे घेतलेले आहेत, कोणी ॲडव्हान्स दलाली केलेली आहेत, याही बद्दलचा आवाज आम्ही विधान परिषद आणि विधानसभेमध्ये आम्ही मांडण्याचं काम आम्ही करणार आहोत। नाही, राज्याचे मुख्यमंत्री तर सर्वांनाच क्लीन चिट देत बसलेले आहेत। हे मला आश्चर्य वाटते की साधी चौकशीचा अहवाल आलेला नाही आहे पण मुख्यमंत्री सरळ सांगतात ह्याचा नाव आहे, ह्याचा नाव नाही आहे। मला असं वाटते या बाबतीत पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे। इकडे काय व्यक्तीबद्दल द्वेष नाही, जिरवळची एक चांगले काम करणारे एक मंत्री आणि कार्यकर्ते म्हणून घेऊन समाजामध्ये जरी असले पण त्यांच्याच कार्यालयाच्या बाहेर जर हे प्रकार होणं हे अत्यंत गंभीर बाब आहे आणि म्हणून याची सखोल चौकशी होऊन वस्तुस्थिती सभागृहामध्ये मांडली पाहिजे अशी आमची मागणी राहणार आहे। नाही, आमच्या विरुद्ध जो बोलेल त्याचा आम्ही आवाज बंद करू, केसेस घालू, जनसुरक्षेच्या कायद्याच्या अंतर्गत तुम्हाला आत घालू आणि नाही ऐकलं तर तुम्हाला आम्ही अशा प्रकारे मारहाण करू। मला असं वाटते ह्याचा आम्ही निषेध करतो आणि तातडीने या सर्व संबंधित लोकांवरती कारवाई व्हायला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो। एकनाथ शिंदेंनी तीर्थ योजना सुरू केली होती ज्येष्ठ नागरिकांसाठी, मात्र ती आता बंद करण्यात आली आहे। या सरकारकडून अजून एक योजना बंद करण्यात आली। एक राज्याचा मुख्यमंत्री तो मुख्यमंत्री असतो। आता असं झालेलं आहे की मुख्यमंत्री पद गेल्यानंतर त्यांच्या योजना पण जात आहेत। आम्ही शिवभोजनसारखी चांगली योजना आणली होती, त्याला या सरकारने बंद करण्याचं काम केलेलं आहे। तसंच आता गेल्या वेळीचे मुख्यमंत्र्यांनी काही योजना आणली चांगल्या असतील म्हणजे त्याला आम्ही टीकेला आरोप करत नाही, मग का ते योजना बंद झाले? असं आहे की या योजनाला ना डोका होता, ना हात होते, ना पाय होते। सरसकट घोषणा या योजनेच्या झाल्यामुळे
आज ही परिस्थिती झालेली आहे. तीर्थक्षेत्रातली योजना असेल, सर्वसामान्य देवळांना अनुदान देण्याच्या बाबतीतली योजना असेल, पुजाऱ्यांना मानधन देण्याच्या बाबतीत असेल, अशा अनेक योजना जाहीर करण्याचं काम केलेलं आहे. पण त्याच्यात कुठचीही आर्थिक तरतूद नव्हती. अनेक महामंडळं आहेत वेगवेगळे समाजाचे, त्या महामंडळाला आता कंपनीचा दर्जा दिला जाईल असं राज्याचे मुख्यमंत्री सांगतायत. पण 1 रुपयाची पण तरतूद या अधिवेशनामध्ये होईल असं आम्हाला वाटत नाही. म्हणजे निवळ फक्त घोषणा करायची, त्या समाजाला त्या घटकाला खुश करण्यासाठी घोषणा करायचं, मात्र कृतीतून काही करायचं नाही, असं हे सरकारचं काम चाललेलं आहे. सर, समृद्धीवर एक घटना समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर अनेक स्टॉल्स जे आहेत ते लागू लागले आहेत. आधीच तिथे ऍक्सिडेंट्स होत होते, मात्र आता स्टॉल्स लागल्याने गाड्या देखील काही थांबून ट्रॅफिक जॅम देखील शकतात. खरं तर फूड मॉल कोणाच्यासाठी थांबलेले आहेत, कोणाचे टेंडर आहेत, फूड मॉल कोणाला देण्यासाठी हट्टास काही लोकांचा तिकडे चाललेला आहेत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की प्रत्येक 30-40 किलोमीटरवरती एक फूड मॉलची 50 किलोमीटरवरती व्हायला पाहिजे. आता तो निकष बदली करून आपल्या चेलेपेल्यांना तिकडे त्यांची सोय व्हावी, त्यासाठी हे टोलचे असलेले फूड मॉल हे काही लोकांना इन ॲडव्हान्समध्ये सांगण्यात आलेलं आहे की तुला इकडचा देतो, तुला तिकडचा देतो. आणि आज सरकारमध्ये एक वाक्य नसल्यामुळे पूर्ण रीतीने ते फूड मॉलच्या प्रक्रियेबद्दल किंवा टेंडरबद्दल स्थगिती आलेली आहे. ही माझी अंतर्गत माहिती आहे. आणि चेलेपेलेंना मदत करण्यासाठी हे फूड मॉल थांबवले गेले, त्यामुळे या गोष्टी होत आहेत. आता सर्वसामान्य लोक का थांबत आहेत? कारण तिकडे साधा वॉशरूम नाही, तिकडे काय जे नागरिक सुविधा पाहिजे, एवढ्या मोठ्या अंतरावरती पाणी जर पाहिजे असेल, कोणाला चहा घ्यायची असेल किंवा थोडा विश्रांती करायची असेल, तरी देखील दुर्दैवाने ती सोय नसल्यामुळेच हे स्टॉल वाढत चाललेले आहेत आणि लोकांचा जीव धोक्यात आणण्याचं काम या सरकारच्या चुकीमुळे होतंय. सर, साल ये जलगांव में एक मामला सामने आया है कि तकरीबन 2017 करोड़ की अनियमितता है बीमा, फसल बीमा को लेकर. केला जो फसल है उसका बड़ा क्षेत्र दिखाया गया और बीमा के लिए अप्लाई किया गया, लेकिन मूल रूप से वहाँ पे फसल थी नहीं, सेटेलाइट इमेज से पता चला. कृषि विभाग ने कार्रवाई भी कुछ इनिशिएट की है. बहुत बड़ी अनियमितता फसल बीमा को लेकर, खुद शिवसेना ने भी कभी इसको लेकर बड़ा आंदोलन किया. एक स्कैंडल चालू है पूरे इस राज्य में कि ऐसे दलाल लोग घूम रहे कि जो गवर्नमेंट की अनेक योजना की स्कीम प्रैक्टिकली या एग्जीक्यूशन न होने के बावजूद भी उस पैसे मिलाकर देने का काम किया जाता है. और ये घटना जब गए 2 महीने पहले हमारे सामने आई, इसके बारे में हमारे वहाँ के स्थानिकों ने आंदोलन करने का काम किया. सभी पार्टी के दलों के लोगों ने, विपक्ष ने भी उसके बारे में आवाज उठाने का काम किया और आज उसकी जांच हो रही है. लेकिन ये सिर्फ एक घटना नहीं है. जलगांव में हो, धुले में हो, 40 गांव में हो, ऐसे असंख्य घटना हो रही है और सरकार चुप्पी देने का काम कर रहे हैं. और सरकार का पैसा नहीं है, ये सर्वसामान्य टैक्स पेयर का पैसा है और इसलिए इसके बारे में भी आवाज उठाने का काम हम कर रहे नमाज से जुड़ा हुआ एक मामला है कि मुंबई एयरपोर्ट पर खासकर वहाँ पे जो टैक्सी वाले हैं या बाकी लोगों को नमाज पढ़ने की सुविधा कभी टेक्नोलॉजी जो हटा दिया गया लोगों के शिकायत के चलते, फिर से मांग उठी कि उसे चालू कर दिया जाए. तो नहीं, कोई गैर नहीं है, क्योंकि आज वो पूरे दिन भर में वो एक ही जगह पे खड़े रहते हैं. ना वो कहाँ वहाँ से कोई मंदिर जा सकते, ना कोई मस्जिद जा सकते. इसीलिए सिर्फ उनके लिए नहीं, लेकिन जो धार्मिक लोग जो ऐसे अगर मांग करते हैं तो कुछ वक्त के लिए, और इस रमजान के महीने में मुझे लगता है कि टेम्पररी ऐसा देने के लिए कोई दिक्कत नहीं है. लेकिन राज्य में और मुंबई में क्या चल रहा है, बांग्लादेशियों के नाम के ऊपर फेरी वालों के ऊपर कार्रवाई की जा रही है. अब महापौरों का काम बांग्लादेश हटाओ, तो केंद्र और राज्य सरकार क्या कर रही है? और मेरी और जानकारी ऐसी है कि जिन लोगों को डिपोर्ट किया जा रहा है, 1-1.5-2 महीने में वो लोग इधर उधर से करके वापस अपनी जगह पे आ रहे हैं. तो क्या कर रही है केंद्र की सरकार और राज्य की सरकार? खासकर किरीट सोमई या मालेगांव जाते हैं SIR के नाम पर कि वहाँ पे जो इलीगल बांग्लादेशी वहाँ को हटाएंगे, वहाँ लेकिन टेंशन खड़ा हो सकती है कि वहाँ के लोगों ने विरोध किया. देखिए, बांग्लादेशियों को हटाने के लिए किसी का विरोध नहीं है, लेकिन बांग्लादेशियों के आड़ में एक मुस्लिम समाज को टारगेट कर और समाज में कटुता निर्माण करने का एक एजेंडा कुछ लोग चला रहे हैं और इसलिए वो घूम रहे हैं राज्य भर में. लेकिन राज्य भर में क्या स्थिति है, क्या नहीं है, आपने देखा. नाशिक में जब उनको पत्रकारों ने पूछा तो उनकी बोलती बंद हुई. महापौर आघाडीमध्ये काहीसा समन्वय नाही का? कारण एक पहिली पत्रकार परिषद झाली अधिवेशनाच्या आधी, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित नव्हते. आज सकाळी आंदोलनाच्या आधी पायऱ्यावरच्या बैठक झाली, त्याच्यात नव्हते. आंदोलनात पण अगदी तुमच्या पक्षातले 1-2 आमदार उपस्थित होते. हे समन्वय नाही की एकत्रित महाविकास आघाडी दिसत नाही? नाही, तसं नाही आहे. थोडी विस्कळीत परिस्थिती हे तुमच्या समोर जरी येत असेल तर तशी परिस्थिती नाही.
कोऑर्डिनेशन हा आज 1-2 दिवसामध्ये निश्चितपणे होईल. काल पण जे मुख्यमंत्री बोलले की विरोधी पक्षामध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदारांची सही घेतली. मला आपल्या माध्यमातून खुलासा करायचा आहे. ते माजी आमदार मिलिंद कांबळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबईचे प्रभारी अध्यक्ष आहे आणि म्हणून पक्ष म्हणून त्यांची सही घेतली गेलेली आहे, की माजी आमदार म्हणून घेतली गेलेली नाही आहे. एक आजही देखील सकाळी काल दादांचा शोकसभा होती, त्याच्यानंतर आमची बैठक होणार होती, परंतु माननीय राज्यपाल महोदयांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम सर्वच आमदार तिकडे उपस्थित असल्यामुळे ती बैठक आज आमची सकाळची झाली नाही, कारण उशिरापर्यंत चालली. मला असं वाटते आज 1 दिवसामध्ये तो कोऑर्डिनेशन आमच्या निश्चितपणे होईल आणि सर्वजण मिळून ताकदीने या विरोधी पक्ष या नात्याने या सरकारला घेरण्याचं काम आम्ही करू. तुम्ही बघता की विरोधी पक्षाचा आवाज बंद करण्याचं काम किंवा त्यांना डावलण्याचं काम विरोधी पक्षपद न देता हे करण्याचे एक सोयीनुसार सरकार प्रयत्न करतोय. आणि आम्हाला असा प्रश्न पडतोय की सरकार का घाबरतोय? एवढं बहुमत तुमच्याकडे, एवढे तुमच्याकडे नगराध्यक्ष झाले, जिल्हा परिषद सदस्यामध्ये तुमचं बहुमत आलंय, महानगरपालिका तुमच्या ताब्यात आहे, एवढं सर्व अलबेल असताना सरकार का नाही खुलेआम या पदाला पदं देण्याचं काम करतायत? पण हे देणार नाही, कारण यांना सर्वसामान्य माणसाचा आवाज बंद करायचा आहे, विरोधी पक्षांचा आवाज बंद करायचा आहे, पण ते आवाज ते बंद करू शकणार नाही. आणि म्हणून सभागृहामध्ये सर्व आम्ही एकत्रित रीतीने येऊन तुम्हाला 1-2 दिवसामध्ये दिसेल की सर्व प्रश्नाचा भडीमार करून या सरकारला घेरण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. तर पुण्यामध्ये आपण जर पाहिलं तर हनुमंत पवारजी काँग्रेसचे प्रवक्ते, मी आताच बोललो की हे निषेधार्थी गोष्ट आहे की एका बाजूला तुम्ही जर आमच्या विरुद्ध बोलला तर तुम्हाला सोशल मीडिया ॲक्टच्या अंतर्गत तुम्हाला आम्ही कारवाई करू, नाही झालं तर जनसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत तुम्हाला आत घालू.